सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम नमो नारायणी। महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मक अंबा भवानी मात की जय। जय माता दी। साधकांनो, नवरात्राची आज समाप्तीचा दिवस आहे। तसं कालच नवमीला नवरात्राची समाप्ती झाली। आज विजयादशमी। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे। 3.5 मुहूर्त कोणते कोणते आहेत? तर एक चैत्री पाडवा, ज्याला आपण गुढीपाडवा म्हणतो। दुसरं दिवाळीचा पाडवा। तिसरं विजयादशमी दसरा। आणि अर्धा मुहूर्त अक्षय तृतीया परशुराम जयंती। या 3.5 मुहूर्तांपैकी आज विजयादशमीचा एक मुहूर्त आहे। अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील तिथी दशमी। यावर्षी ही तिथी 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:58 सुरू होत आहे आणि 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:08 ती समाप्त होणार आहे। त्यामुळे हा सण विजयादशमी दसरा हा सण 12 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो किंवा साजरा केला जाईल। दसऱ्याच्या दिवसाची शुभवेळ म्हणाल, दसऱ्याचा शुभ मुहूर्त तसा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे। त्यामुळे हा दिवसभर शुभच आहे। पण त्यातल्या त्यात महत्वाचा शुभवेळ म्हणाल तर हा दुपारी 2:02 पासून तो 2:48 पर्यंत आहे। म्हणजे 46 मिनिटं विजयादशमीचा 46 मिनिटं हा शुभ मुहूर्त आहे। 2:02 पासून 2:48 पर्यंतचा हा शुभ मुहूर्त आहे। सुवर्ण खरेदी, गाडी खरेदी, घर खरेदी असं जे काही महत्त्वाच्या मुहूर्तावर आपण खरेदी करतो त्याकरता कोणाला काही करायचं असेल तर हा मुहूर्त अतिउत्तम आहे। तसं विजयादशमीचा पूर्ण दिवसच चांगला आहे। विजयादशमी हा हिंदू सणांपैकी एक प्रमुख सण, महत्वाचा सण मानला जातो। 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे पावित्र्य मानलं जातं। पुराणानुसार दसरा साजरा करण्यामागे एक फार मोठं उद्दिष्ट आहे, एक फार मोठा समज आहे की या दिवशी भगवती दुर्गा देवीने चंडीचं रूप धारण करून महिषासुर नावाचा राक्षसाचा वध केला होता। महिषासुर आणि त्याच्या सैन्याने हैराण केल्यामुळे या देवीने सलग 9 दिवस युद्ध केलं। अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नवमी पर्यंत या महिषासुराशी आणि त्याच्या सैन्याशी तिने युद्ध केलं। या युद्धाचं वर्णन हे सप्तशतीमध्ये अतिशय सुंदर केलेलं आहे। कुठलं कुठलं रूप घेऊन तिने कोणाकोणाला मारलं याचं वर्णन सप्तशतीमध्ये फार सुंदर आहे।
या दिवशी तिने महिषासुराचा अंत केला, तो म्हणजे विजयादशमी. त्यामुळे दसरा साजरा करण्याची परंपरा आहे. या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला विजया, जय मिळवणारी दशमी, या दिवशी तिला जय मिळाला. या दिवशी महिषासुराचा वध झाला. या दिवशी युद्धामध्ये देवी विजयी झाली, म्हणून विजयादशमी असं म्हटलं जातं. या दिवशी शस्त्रांची पण पूजा करण्याची फार प्राचीन परंपरा आहे. या दिवशी शस्त्राच्या पूजेबरोबरच लोक वाहनांची पण पूजा करतात, किंवा या दिवशी अनेक शुभ कामांची सुरुवात देखील या दिवसापासून केली जाते. तसं बघा, मी म्हणालो की 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे. त्यामुळे दसरा हा कोणत्याही कार्यासाठी शुभ मानला जातो. प्राचीन काळी जेव्हा राजे राजवाडे होते त्यावेळेस क्षत्रिय युद्धावर जाण्यापूर्वी दसऱ्याची वाट बघत असत, की दसऱ्याला युद्ध केलं तर आपल्याला विजय मिळेल, विजयादशमी साजरी होईल. याच दिवशी भगवान प्रभू श्री रामचंद्रांनी असत्याचा पराभव केला होता. दुर्गा देवीनी महिषासुर राक्षसाचा वध केला होता. दसऱ्याच्या दिवशी कोणतंही युद्ध सुरू झालं तरी त्याचा विजय हा निश्चित होतो. आपल्या अंतस्थ असलेल्या सकारात्मक विचारांवर विजय मिळवण्याकरता नकारात्मक विचारांशी केलेलं युद्ध हे विजयी होतं आणि सकारात्मक विचार दृढ होतात. हे खरं त्या सांगण्यामागचा उद्देश आहे. या काळात युद्धावर जाण्यापूर्वी ज्या शस्त्रांनी आपण युद्ध करणार आहोत त्या शस्त्रांची पूजा केली जाते. म्हणून दसऱ्याला शस्त्रपूजेचं एक परंपरा आहे. असं म्हणतात महाभारतामध्ये शमीच्या झाडावर ठेवलेल्या शस्त्रांची पूजा सुद्धा पांडवांनी याच दिवशी केली होती. भारतात अनेक सण आहेत. त्या सणांचं परंपरेचं त्या प्रदेशातल्या निसर्ग, पशु, पक्षी किंवा झाडे यांच्याशी अतूट नातं आहे. निसर्गातल्या गोष्टी, शक्ती यांची देवता म्हणून या निसर्गाची पूजा केली जाते. दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा केली जाते. नवीन कामांना सुरुवात केली जाते. त्यातही यश हे निश्चित मिळतं अशी एक धारणा आहे. पांडवांनी आपला अज्ञातवास संपताच शक्तीचं पूजन केलं. शमी म्हणजे ज्याला तुम्ही आपट्याची पानं म्हणतात. 12 वर्षाचा वनवास संपल्यानंतर त्यांना अज्ञातवास धारण करायचा होता आणि म्हणून आपली शस्त्रास्त्र त्यांनी या शमीच्या झाडावर ठेवली होती आणि शमीच्या झाडातनं ती शस्त्रास्त्र त्यांनी परत घेतली आणि विराट राजाच्या गायी पळवणाऱ्या कौरवांचा सैन्यावर विजय मिळवला. तो दिवस म्हणजे सुद्धा दसरा.
तो दिवस म्हणजे विजयादशमी. त्याशिवाय दसऱ्याच्या दिवशी आपट्यांची पानं ही सोनं म्हणून आजही शहरातनं गावागावातनं वाटली जातात. विजयादशमी फार वेगळ्या वेगळ्या कारणांसाठी साजरी केली जाते. भारतातला उपखंडातील नेपाळी आणि भारतातील विविध परंपरा, विविध प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. भारताकडचा दक्षिणेकडचा जो भाग आहे किंवा पूर्वेकडचा काही भाग आहे किंवा ईशान्येकडचा काही भाग आहे, काही उत्तरेकडच्या राज्यांमध्ये विजयादशमीला दुर्गा पूजेची समाप्ती होते. मग दक्षिणेकडे असो, पूर्वेकडे असो, ईशान्येकडे असो किंवा उत्तरेकडे काही राज्यांमध्ये असो, कारण त्यांचंही मत हेच आहे की या दिवशी दुर्गा देवीने महिषासूर या म्हशीच्या राक्षसावर विजय मिळवून धर्माचं रक्षण केलं आहे. उत्तर, मध्य आणि पश्चिम राज्यामध्ये या सणाला दसरा म्हणतात किंवा दशहरा हे देखील म्हणतात. या प्रदेशांमध्ये या सणाला ज्याप्रमाणे इकडे दक्षिणेकडे नवरात्राची समाप्ती होते, त्याचप्रमाणे या काही राज्यांमध्ये या सणाला रामलीलाची पण समाप्ती होते. म्हणजे 10 दिवस या प्रदेशांमधनं रामलीला चालते, त्याची समाप्ती होते आणि देव रामाने रावणावर केलेल्या विजयाचं या दिवशी स्मरण केलं जातं. वैकल्पिकरित्या स्मरण केलं जातं. हा सण दुर्गा किंवा सरस्वती सारख्या देवींच्या विविध पैलूंवर आदर दर्शवतो. विजयादशमीच्या उत्सवात नदी किनारी किंवा महासागराच्या समोर मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीत देवी दुर्गा, देवी लक्ष्मी, देवी सरस्वती, भगवान गणेश आणि कार्तिकेय यांच्या मातीच्या मूर्ती या संगीत आणि मंत्रासह घेऊन जातात. त्यानंतर या नदीकाठी किंवा सागराकाठी या मूर्ती पाण्यात विसर्जन केल्या जातात. बाकीच्या काही ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी वैताचं प्रतीक असलेला, रावणाला वैताचं प्रतीक मानलं गेलंय, त्यामुळे वैताचं प्रतीक असलेल्या रावणाच्या खूप मोठे पुतळे उभारतात आणि फटाक्यांसह ते जाळले जातात. म्हणजे वैताचं प्रतीक जाळलं जातं. हे रावण दहन वैतांचा नाश असल्याचं प्रतीक मानलं गेलंय. विजयादशमी नंतर आता बरोबर 15 ते 20 दिवसांनी दिवाळीची तयारी ही या सणापासूनच सुरू होते. म्हणून नेहमी म्हणतात दसरा दिवाळी, कारण दसरा झाल्यानंतरच दिवाळी येणार आहे. तर त्या दिवाळीची सुरुवात काही ठिकाणी या विजयादशमीच्या दिवसापासूनच सुरुवात होते आणि हा दिव्यांचा
सर्वात महत्वाचा हिंदू सण आहे. शरीराला रथाची उपमा दिलेली आहे. आता या रथाचा स्वामी आत्मा आहे. या रथाचा सारथी बुद्धी आहे. तर मन हे लगाम आहे. आपले शरीर 10 इंद्रियांनी युक्त आहे. 10 इंद्रियांनी. आत्मा स्वामी आहे, बुद्धी सारथी आहे, मन लगाम आहे. तर इंद्रियांना रथाच्या घोड्याची जी उपमा दिली, तर या 10 इंद्रियांपैकी एकाच इंद्रियावर संयम साधणारा साधक एक रथी, तर 10 इंद्रियांवर संयम साधणारा दाशरथी तो राम. एका इंद्रियावर संयम साधणारा हा एकरथी गणला जातो, पण 10 इंद्रियांवर संयम साधणारा दशरथी दाशरथी म्हणूनच भगवान रामचंद्र गणला जातो. आणि रावण हे रामाच्या बाबतीत झालं, पण रावण हा दशमुखी का? रावण हा दशमुखी का? तर रावण हा ब्राह्मण होता, चांगला विद्वान पंडित होता. त्याला 10ही ग्रंथांचा अभ्यास होता म्हणण्यापेक्षा त्याला 10ही ग्रंथ हे मुखोद्गत होते, म्हणून त्याला 10 तोंड दाखवली आहेत. परंतु आपल्या ज्ञानाचा, आपल्या माहितीचा त्याला अहम होता, गर्व होता, अहंकार होता. याशिवाय त्याला जे काही माहित होतं हे सर्व लोकांना आरडाओरड करून मोठ्या तंत्राने तो सांगत असे. रवैतिती इति रावणा असं संस्कृत मध्ये त्याचं वर्णन आहे. रवैतिती इति रावणा. रावण या शब्दाची संस्कृत मध्ये सर्वात ही सोपी व्याख्या केलेली आहे. साधना केल्यावर जे ज्ञान प्राप्त होतं त्यामुळे साधकाला साधना केल्यानंतर जे ज्ञान प्राप्त होतं त्यामुळे त्या साधकाला गर्व उत्पन्न होऊ शकतो. आणि हा असुर रावण दुसरं कोणीही नसून ज्ञान व शक्तींमुळे गर्वमदान्वित झालेली साधकाची अहंकारी वृत्ती म्हणजे रावण. त्याला साधनेचा गर्व झाला, त्याला साधनेचा अहंकार झाला. तो प्रति रावणच. सावध साधकाला, आता इकडे रामाकडे बघा, हा सावध साधक आहे. 10 इंद्रियांवर मगा सांगितल्याप्रमाणे त्यांनी ताबा मिळवलाय, म्हणून तो दाशरथी राम आपल्या असल्या नीच प्रवृत्तीचे दमन करायचं त्यांनी ठरवलं आणि त्यांनी याचं दमन केलं. साधना पंथात जो विजयी होऊ शकत नाही, साधना पंथामध्ये जो विजयी होऊ शकत नाही,
साधकांच्या स्वतःच्या असल्या असुरी वृत्तीमुळे विजय म्हणजेच या असुरी वृत्तींवर जय मिळवणं म्हणजेच विजयादशमी. रामाने रावणाला मारलं म्हणजेच त्याच्यातलीच अहंकारी वृत्तीला मारलंय. याचं सुंदर उदाहरण, ज्यावेळेस रावणाचा वध करून भगवान अयोध्येला परतले त्यावेळेस कौसल्या मातांनी विचारलं, तू रावणाचा वध केलास का? त्यावेळेस त्याने नाही सांगितलं. त्यांनी सांगितलं, मी अहंकारी वृत्तीचा वध केलाय, मी आसुरी वृत्तीचा वध केलाय. म्हणजे अहंकारी वृत्तीला मारणं म्हणजेच रावणाचा वध होणं. अधिक ज्ञान मिळवण्याचा मार्ग मोकळा करण्याकरता अहंकारी वृत्तीला मारलंच पाहिजे. साधकांनी आपल्या ज्ञानाचा अहंकार न धरता, ज्याला आम्ही अर्ध्या हळकुंडात पिवळे म्हणतो, त्यांनी आपल्या ज्ञानाचा अहंकार न धरता विनम्र आणि नेहमी लीन असावं. हा खरा रावण वधाचा मूळ आशय आहे. साधारण मानवाच्या मर्यादा सीमा उल्लंघन करून साधकाला सीमोल्लंघन करायचं असतं आणि ज्ञानाचं सुवर्ण प्राप्त करून ते सर्वांना वाटायचं असतं. म्हणून दसरा विजयादशमी हा दिवस आहे. आपल्या ज्ञानाचं सीमोल्लंघन करून ज्ञानाचं सुवर्ण प्राप्त करून ते सर्वांना वाटायचं. आश्विन शुद्ध दशमीच्या दिवशी प्रभू रामचंद्रांनी दैत्य रावणाचा निपात केला होता. या दशसंख्येला धरूनच राम आणि रावणाचा उल्लेख आहे. दाशरथी राम तर दशमुखी रावण दोन्ही ठिकाणी 10चा उल्लेख आहे. राम म्हणजे अतिशय आनंद देणारा आत्मा राम, म्हणून तो दाशरथी. उपनिषदांमध्ये याचं वर्णन अतिशय सुंदर आहे. आता विजयादशमीला दसरा म्हणतात, तर दसरा या शब्दाची एक व्युत्पत्ती दशहारा अशी ही आहे. 10 आणि हारा म्हणजे हरल्या आहेत. दसऱ्याच्या आधीच्या 9 दिवसात म्हणजे नवरात्रात देवीच्या शक्तिरूपांनी 10 दिशांवर विजय मिळवला असं सांगितलं जातं. विजयाच्या संदर्भात या दिवसाला दशहरा असं संबोधन आहे. दसरा आणि विजयादशमी ही जी नावं पडली आहेत या मागचं हे मूळ रहस्य आहे. श्रीरामानी रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला तो याच दिवशी. या अभूतपूर्व विजयामुळे याला विजयादशमी म्हणतात. पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्तिपूजन करून शमीच्या झाडावरची आपली शस्त्रास्त्र काढली, त्यांची पूजा केली आणि विराटाच्या गायी पळवून नेणाऱ्या कौरव सेनेचा स्वारी करून विजय मिळवला. तोही हाच दिवस आहे. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितापासून आणि शस्त्रपूजा
ही 4 कृत्ये करावीच लागतात. आपल्याला शास्त्रीय नाव एक आहे, ते नाव आहे बहुनिया. हे आपल्याला नाव आहे. आपट्याची जी पानं आहे त्याला शास्त्राने बहुनिया असं नाव दिलंय. दसऱ्याच्या दिवशी शमीची पाने एकमेकांना प्रदान करू नये, तर ती पाने आपल्या वास्तूत ठेवावी. यामुळे वास्तूतील वायुमंडल शुद्ध होण्यास मदत होते. त्या पानांनी तुमच्या वास्तूतील वायुमंडल शुद्ध होतो. शमी ही तेज सत्व रूपी आहे. आपट्याची पानं ही आप व तेज या दोन्ही कणांशी निगडित आहे. शमीकडून प्रक्षेपित झालेल्या लहरी या आपट्याच्या पानांकडून ग्रहण केल्या जाऊन त्या आपतत्वाच्या बळावर प्रत्याही बनवला जातात. व जेव्हा या आपट्याच्या पानाचे आदान प्रदान होते त्यावेळी हे तेज रूपी तत्व कण आपट्याच्या पानातून जीवाच्या तळहाताकडे संक्रमित होतात. यामुळे जीवाच्या हातावरील देवतांच्या स्थानाचे जे बिंदू आहेत ते कार्यरत होतात. त्या बिंदूतून ते आवश्यक तत्व जीवाच्या सूक्ष्म देहापर्यंत पोहोचवतात. आपकळांच्या साह्याने ते जीवाच्या सूक्ष्मापर्यंत झिरपलं जातं. या कारणास्तव शमीची पानं घरात ठेवून दसऱ्याच्या दिवशी वायुमंडलाची शुद्धी करावी. व नंतर आपट्याच्या पानातून तेज तत्व एकमेकांना प्रदान करून ईश्वरी राज्य स्थापनाला लागणाऱ्या क्षात्रभाव जागृत अवस्थेत ठेवावा असं शास्त्र सांगतो. अश्मंतक महावृक्ष महादोष निवारण इष्टानाम दर्शनम देई कुरुशत्रु विनाशनम हा आपट्यांचा पानाचा श्लोक आहे. याचा अर्थ असा आहे की हे अश्मंतक महावृक्षा, तू महादोषांचे निवारण करणारा आहेस. तू मला माझ्या मित्रांचे दर्शन घडव आणि माझ्या शत्रूंचा नाश कर अशी प्रार्थना करून त्या वृक्षाच्या मुळाशी तांदूळ, सुपारी, सुवर्ण नाणं, ते नसेल विकल्पाने तांब्याचं नाणं ठेवावं, प्रार्थना करावी, वृक्षाला प्रदक्षिणा करावी. त्याच्या बुंद्याजवळ थोडी माती घेऊन आणि त्या वृक्षाची पानं घरी आणावी. यानंतर आपट्याची पानं ही सर्व नातलगांना आणि मित्रमैत्रिणींना वाटावी. म्हणजे आपट्याची पानं ही प्रथमतः अशा पद्धतीने आणायची आहेत. त्या वृक्षाची पूजा करायची आहे. त्या वृक्षाला जो श्लोक आहे तो म्हणून त्याची क्षमा याचना करायची आहे. नंतर ती आपल्या पहिले घरी आणायची आणि मग घरी आणून मग वाटायची.
अशा प्रकारे आपट्याच्या पानांची पूजा करून आपट्याची पानं वाटायची। या विजयादशमीच्या मुहूर्ताने बरंच काही सांगण्यासारखं आहे। हे एवढं थोडक्यात आटोपणारं नाही, कारण मी सुरुवातीपासून सांगितलंय 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे, म्हणजे किती मोठा आहे। या दिवशी भगवतीने युद्ध जिंकलं, रामाने युद्ध जिंकलं, या सगळ्या गोष्टी झाल्या, म्हणून हिला विजयादशमी म्हणतात। या दिवसाचं खूप महत्व आहे। थोडक्यात आणि महत्वाचं जेवढं तुम्हाला सांगायचं होतं तेवढं मी सांगितलं। या पुण्य पावन 3.5 मुहूर्तापैकी महत्वाच्या दिवशी तुम्हा सर्वांना शुभकामना देतो, तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो। परमात्म्यापाशी, भगवंतापाशी आणि सद्गुरूंपाशी तुमच्या आयुष्याची वृद्धी व्हावी, तुम्हाला आरोग्यदायी ऐश्वर्य प्राप्त व्हावं, तुमच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात आणि परमात्मा तुम्हाला सदैव सुखात म्हणजे समाधानात यश प्राप्त करून देवो, सुख प्राप्त करून देवो, अशी त्या भगवंताचरणी, माझ्या सद्गुरूंचरणी नम्र प्रार्थना करतो। पुनश्च तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या, दसऱ्याच्या खूप खूप शुभ आशीर्वाद, शुभेच्छा। जय माता दी।